नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता आपला मतदानाचा हक्क बजावला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात कर दिवसेंदिवस कमी होत गेले, पण देशाचे अर्थसंकल्प मात्र वाढत गेले। माननीय केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केले वक्तव्य। 2014 में जब मोदी जी देश के प्रधानमंत्री बने, उसके पहले वैट, एक्साइज, नंबर ऑफ टाइप के 18 प्रकार के टैक्स थे। एक टैक्स को भी मोदी जी ने वन नेशन वन टैक्स के रूप में टैक्स का सिंप्लीफिकेशन भी करा, टैक्स को कम भी करा और वन नेशन वन टैक्स दिया। और उनके बाद मोदी जी ने अभी भी 3 दिन पहले देश को बहुत बड़ा तोहफा दिया। जीएसटी का स्लैब था 5, फेल 18 एवो, लेकिन मोदी जी ने सिंप्लीफिकेशन करके जीएसटी में 5% और 18% में ज्यादातर चीजों को ला दिया। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची तुलना जेव्हा फिनिक्स पक्षाशी केली जाते त्यावर ते काय प्रतिक्रिया देतात ते ऐकूया। तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो, आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेने केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे। मागे वळून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक 25 अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 17 सप्टेंबर 2025 रोजी आरोग्य नारी सशक्त परिवार अभियान सुरू करणार आहेत। या उपक्रमाचे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, चांगल्या सुविधा देणे, दर्जेदार काळजी आणि जागरूकता सुनिश्चित करणे हे आहे। मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकारांना काय सल्ला दिला तो ऐकूया। त्याप्रमाणे मी नेहमी सगळ्या संपादकांची, पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा, आमची काही अडचण नाही आहे, फक्त आमची बाजू पण सोबत मांडा। तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ। एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही, एका छोट्या खिडकीत। फिनिक्स विषयक सत्कार समारंभात पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची स्तुती केली आणि त्यांच्या कामाबद्दल कौतुकही व्यक्त केले। ने जिस व्यक्ति को सम्मान किया है, मैं समझता हूं ये दोनों को बराबर ले रहे हैं, पत्थर भी फूल भी। देखिए, सम्मान मिलता है कभी स्थान के लिए, कभी प्रतिभा के लिए, कभी कार्य के लिए, जो कार्य कोई करता है उसके लिए मिलता है, और कभी व्यक्तित्व के लिए मिलता है। आज जिनको आपने सम्मान किया है, इनमें ये चारों हैं। ये यदि पद में रहे ना रहे, इनकी व्यक्तित्व जो है और इनका कार्य जो है, यही दर्शाता है एक व्यक्ति का जो अनुकरणीय गुण क्या होते हैं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जीवनपट उलगडणाऱ्या फिनिक्स या व्हिडिओ बुकचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून या व्हिडिओ बुकची निर्मिती मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली।
आता बातमी पक्षप्रवेशाची। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत रावेर तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते, अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन। जम्मू काश्मीर येथे पूरग्रस्त नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात आले। या उपक्रमाचा प्रारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते झाले। भारतीय स्वतंत्र संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक महाराष्ट्राचे सुपुत्र वीर शिरीष कुमार मेहता यांना आपली बातमीच्या माध्यमातून बलिदान दिनी विनम्र अभिवादन। कारगिल युद्धातील शूर योद्धा, भारत मातेचे वीर सुपुत्र, परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपचा सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।